राहतो. 2 दिवसापासून हे जे प्रकरण माझ्या घरचा व्हायरल होत आहे, या संदर्भात माझे भाई बंधूंनो, मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगणार आहोत. नेमके काय झालेले आहेत. माझे भावांनो, एक वर्षच्या अगोदर मी माझ्या घरचा इंटिरियर केला आणि इंटिरियरमध्ये माझा शू रॅक डाव्या बाजूनी उजव्या बाजूला केला. त्याच्यानंतर हे देशमुख फॅमिली ज्यांचा फ्लॅट नंबर 404 आहेत आणि कलवीकट्टे फॅमिली ज्यांच्या फ्लॅट 403 आहेत, ह्या दोघांनी खूप त्याच्यामध्ये वादविवाद करून ऑब्जेक्शन घेतला आणि आम्हाला 1 वर्षापासून त्रास देत होतो की हा तुम्ही शू रॅक इथे का केला आहे, तुम्ही तिथेच करा किंवा तोडून आम्ही ह्याला तोडून फेकून देणार आहे. त्याच्यानंतर हे लोक माझ्या बायकोला खूप 1 वर्षापासून खूप त्रास देत होते आणि दररोज शिवीगाळ वगैरे करणे, तिला उलटसुलट सांगितलं. हे तेच 1 वर्षापासून त्यांच्या चालू होता. आणि माझी बायको हे सतत मला ऑफिसच्या आल्यानंतर ते सांगत होते, तरी पण मी हे कधी ह्याला हे नाही केलं. आणि 2 दिवसापासून परवा काय झालं, संध्याकाळी माझी बायको धूपबत्ती ते लावून ते माझ्या दरवाजाच्या बाहेर ठेवला आणि कलवीकट्टे आंटी जे आहेत ते येऊन त्यांनी सांगितलं की हे तुम्ही धूपबत्ती दररोज इथे लावते आणि ह्याच्याने आम्हाला खूप त्रास होत आहे, हे तुम्ही आजपासून लावू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही. आणि ते खूप माझ्या बायकोची शिवीगाळ सुरू केली. त्याच्यानंतर मी येऊन ते मॅटर हे करायला सुरुवात केली.